नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर आता इकडे मालतीला हकलण्यात आलेला आहे घरामधून। म्हणजेच आता इकडे इंद्र आणि आबा दोघंही बोलत असतात की मालतीला या घरात राहण्याचा काही अधिकार नाहीये। ती जर अशीच वागत राहिली तर राणीला कोणत्या थराला नेऊन पोहोचवेल हे आपल्याला सांगता येत नाही। आणि आता इकडे म्हणजेच इकडे इंद्राने जे आहे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी या बाईसोबत राहू शकत नाही। इकडे आबांनी सुद्धा इकडे मालतीला घराबाहेर हकललेलं आहे। आणि इकडे मालती जी असते ती तिची बॅग भरून आता इकडे तिच्या म्हणजेच बंगल्यात राहायला गेलेली असते। तर हा भाग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला कळेलच नेमकं काय झालंय ते। तर आता इकडे राणी आणि इंद्रा आता इकडे ते तिथे एक्झाम सेंटरवर आलेले असतात। आता इकडे इंद्रा बोलतो की सर, मी राणीचा रायटर आहे। आता असं म्हटलं बरोबर इकडे ते बोलतात की आम्हाला आता वरिष्ठांना सांगावं लागेल। त्यावर आता इकडे इंद्रा बोलतो की या सगळ्याची काही गरज नाहीये, ऑलरेडी मी परमिशन लेटर घेऊन आलोय। आता असं म्हटलं बरोबर इकडे ते सगळं चेक करतात आणि बोलतात की तुम्हाला सेपरेट रूम दिला जाईल आणि एक सुपरवायझर ठेवला जाईल आणि तुम्हाला सगळं काही तिथेच करावं लागेल। आता इकडे त्यावर ते दोघंही आता इकडे पेपरसाठी रेडी होतात। आता इकडे इंद्रा जो असतो त्याला काही मराठी जमत नसतं, म्हणजेच इकडे राणी जी असते एकदम फास्ट सांगत असते। इकडे त्यावर इंद्रा बोलतो अगं हो, जरा हळूच सांग की, आणि मला आधीच तर सवय नाही आहे मराठीची लिहायची। आता इकडे ती बोलते बरं ठीक आहे। तरी सुद्धा आता इकडे राणीची स्पीड काही कमी होत नसते। आता हे पण इकडे तो बोलतो अगं जरा आरामाने ना। आता इकडे ती आरामाने सांगण्याचा प्रयत्न करते। आता इकडे त्यावर तो बोलतो अगं किती आरामाने, तुला स्लो म्हटल्यावर इतकं पण स्लो नको सांगू ना, मला लिहिता आलं पाहिजे, थोडं सांग बरं फास्टमध्ये। आता इकडे ती म्हणजेच ती सांगत असते आणि इकडे इंद्रा लिहित असते। आता इकडे एक केस स्टडीचा प्रश्न असतो। आता इकडे ती विचार करत असते। आता हे पाहून इकडे इंद्रा बोलतो काय झालंय। आता इकडे त्यावर तो बोलतो की म्हणजेच ती बोलते की मला ना आता आठवत नाहीये, म्हणजे नेमकं काय करू आणि काय नाही। आता इकडे त्यावर इंद्रा बोलतो हो का, काय क्वेश्चन आहे ग। आता इकडे ती क्वेश्चन सांगते। आता इकडे त्यावर तो बोलतो हो ग, ट्रिकी तर आहेच। आता इकडे त्यावर तो बोलतो आता काय करायचं। त्यावर आता इकडे ती बोलते जाऊ दे बरं सोडा, बरं मी तुम्हाला सांगते उत्तर, तुम्ही तसं लिहा। आणि आता एक ती केस लॉ म्हणजेच जी केस लॉ असते ते म्हणजेच नवरा बायको बद्दल असते। त्यावर आता इकडे ती सांगते की नवरा बायकोचं नातं म्हणजे त्यात एक विश्वास असतो। नवरा बायकोचंच नाही तर कुठलंही एक नातं असलं तरी त्यात विश्वास हा असावाच लागतो। जर विश्वास नसेल तर ते नातं टिकू शकत नाही। आणि इतकंच नाही तर आता इकडे नवरा बायकोची जी कॉन्सेप्ट असते ती इतकी छान समजावून सांगते। आणि ती असंही सांगते की जी मुलगी स्वतःचं नाव, स्वतःचं सगळं घर सगळं सोडून दुसऱ्याच्या घरी जाते तेव्हा तिची हेच अपेक्षा असते की तिला तिच्या नवऱ्याने, तिच्या घरच्यांनी समजून घ्यावं। आणि आता इकडे ती जे काही पण सांगते, आता हे सांगत असताना इकडे इंद्राच्या डोळ्यात अश्रू येतात। इतकंच नाही तर त्याला आठवतं की त्याने राणीसोबत कसा बिहेव केलं, लग्नानंतर तो कसा वागला, तिची जागोजागी अपमान करत होता। आता हे सगळं लिहित असताना त्याच्या डोळ्यातून अश्रू येत असतात। त्यावर आता इकडे राणी तिचं सांगत असते, इकडे इंद्रा लिहित असतो पण त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात। त्याला हेही आठवतं की त्याच्या आईने म्हणजेच मालतीने तिचा किती अपमान केलाय, जागोजागी तिचा पान उतारा केलाय, तिचं काहीच लक्षात न ठेवता तिला जागोजागी अपमान तर केलाय, पण मात्र तिच्या घरच्यांचा सुद्धा किती दुस्साहस केलाय ते आता इकडे त्याला कळतं। आता इकडे त्यावर राणीचं लक्ष जाताना ती बोलते सर काय झालंय, तुमच्या डोळ्यात अश्रू। त्यावर आता इकडे त्यावर तो बोलतो हे सगळं तुला म्हणजे मी जे आठवलेलं आहे, म्हणजेच मी तुझ्याशी वागलोय तेच तुला आठवत असेल ना। त्यावर तिकडे ती बोलते नाही सर, तुम्ही असं काय बोलताय, अहो तुम्ही जे माझ्याशी वागलात ना ते तर मी किती म्हणजे केव्हाच विसरलीये। आणि मला आता पूर्णपणे खात्री झाली की तुम्ही या हुकुमाच्या राणीसाठी पूर्णपणे चेंज झालात, बदललात। तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला तुमच्यावर समजलेलं आहे। आता इकडे त्यावरती बोलते की सर तुम्ही वाईट वाटून नका घेऊ, आणि जे उत्तराने मी ते सांगते आणि आता इकडे त्याचे आजू पुसून ते आता इकडे समोरचं लिहिण्याचं सांगते। त्यावरती ते सर येतात आणि बोलतात की आता तुमच्याकडे फक्त अर्धा तास राहिलाय। आता इकडे इंद्र बोलतो अगं राणी, आपला तर अजून पूर्ण अर्धा पेपर बाकी आहे, आता कसं होईल। त्यावर आता इकडे राणी बोलते तुम्ही टेन्शन नका घेऊ सर, मी तुम्हाला जसं सांगते तसं तुम्ही लिहा। आता इकडे तो म्हणजे इकडे राणी सांगत जाते, तो लिहत जातो। आता इकडे त्यावर सगळा पेपर त्यांचा सॉल्व्ह होतो। आता इकडे राणी सप्ली वगैरे मागते। आता इकडे त्यावर इंद्रा बोलतो की आता सगळं काही एकदा चेक करून घे, सगळं व्यवस्थित लिहिलंय ना। आता इकडे यांचा असा तर पेपर सॉल्व्ह होतो। पण आता इकडे दुसरीकडे इकडे मालती चहा करत असते आबांसाठी। तिथे आबा बसलेले असतात, त्यांचं डोकं दुखत असतं। त्यावर ते बोलतात की मालती मला ना बशी सुद्धा देसाल, माझं डोकं दुखते, मी चहा पिऊन गोळ्या खातो। आता इकडे तिचं लक्ष दुसरीचकडे असतं, ते म्हणजेच राणीच्याच विषयात। आता इकडे त्यावर ती चहाचा कप आणून देते। आता इकडे त्यावर आबा बोलतात अहो बशी कुठे आहे, मी तुम्हाला बशी सांगितली ना। त्यावर आता इकडे ती बोलते काय बशी, तुम्ही मला केव्हा सांगितली, थांबा आणून देते। आता इकडे
हे तर यांचं चालू असतं. तितक्यात तिथे राणी आणि इंद्रा येतात. इकडे राणी बोलत असते, सर आरामाने हा, मी तुम्हाला आधीच सांगते. त्यावर तिकडे इंद्रा बोलतो, तू ना राणी आता गप्पच बस, आता मला काही ऐकूनच घ्यायचं नाही. आता इकडे ते जोर जोरात तिकडे हाका मारतो आणि बोलतो की मालती आई लवकर बाहेर ये, आई लवकर बाहेर ये. आता तिकडे त्याचा हा राग आणि त्याचा आवाज पाहून इकडे आबा बोलतात, हा इतका का रागवलाय. आणि तिकडे यांना टेन्शन आलेलं असतं. इकडे विक्रांत आणि उर्मिला खिडकीतून बघत असतात आणि बोलतात की काय झालंय विक्रांत, म्हणजे याला कळालेलं असेल का की हे सगळं मालती आईनेच केलंय म्हणून. आता इकडे त्यावरती बोलतात, वा असं असेल तर खूपच चांगलं, चल चला जाऊन बघूया. इकडे आता इकडे अजित आणि रत्ना काकी सुद्धा निघत असते. त्यावर इकडे रत्ना काकी बोलतात की नको अजित, नाहीतर अजून मालतीला वाटायचं की आपण तमाशा पाहायला गेलो. त्यावर इकडे विक्रांत बोलतो, अगाई असं काय करतेस, आपल्याला थांबावंच लागेल, आत्ताच ऑपरेशन झालंय आबांचं, त्यांना हे सगळं सहन होईल का. आणि म्हणून तिकडे हे मजा पाहायला तिथे गेलेले असतात. त्यावर तिकडे विक्रांत त्यांनी बोलतो, हे काय चाललंय इंद्रा तुझं, आणि आताच आबांचं ऑपरेशन झालंय ना, आणि इतका कल्लोळ वरपर्यंत तुझा आवाज येत आहे, आणि त्या राणीसाठी काय तू तुझ्या आईशी असं सगळं बोलणार आहेस. त्यावर तिकडे तो बोलतो, तू गप्पा बसे, तुला कोणी बोलवलंस, आणि तसंही मला ना तुला एंटरटेन करण्यात काहीच पडलेलं नाहीये, आणि तू स्वतःच्या घरात जा, इथं कशाला आलाय. आता इकडे त्यावर उर्मिला बोलते, अहो तुम्ही असं काय वागताय. आता इकडे तो हिला सुद्धा गप्पा बसवतो आणि बोलतो की तुम्ही जा की तुमच्या घरात, तुम्हाला कोणी इथे बोलवलंय. आता इकडे तो बोलत असतो, काय गाय तुला काहीच वाटलं नाही, आणि काय चुकी काय येते या पोरीची. अगं आपण म्हणजे तू पदोपदी तिचा अपमान करता येईल तरी सगळं अशी का वागलीस तू. त्यावर इंद्रा आबांना बोलतो की आबा तुम्ही आता गप्पच बसा, तुम्ही काही बोलूच नका. आता इकडे त्यावर तो बोलतो, काय गाय सांग ना, तुझं काय एवढं वाईट केलंय त्या राणीने. अगं फॅक्टरीमधून तिला काढण्याचा प्रयत्न केला, तिचा म्हणजे दुसऱ्या मुलांशी लग्न करता यावं म्हणून तू सुद्धा प्रयत्न केलाय. आपण किती तिचा पदोपदी अपमान केलाय, जागोजागी तिला त्रास दिलाय, किती तिचं ह्युमिलेट केलंय. अगं मी तरी माझी गलती मानून बसलोय, पण तू कधी वाटणारच नाहीये की तू कधी चुकलीस म्हणून. आता इकडे त्यावर इकडे उर्मिला बोलते, अहो तुम्ही हे काय बोलताय. आता इकडे त्यावर आबा बोलतात, हे बघ इंद्र तुला जे काही पण बोलायचंय ना ते स्पष्टपणे सांग. त्यावर तिकडे तो बोलतो, हो सांगतो ना आबा, स्पष्टपणे सांगतोय. अहो आबा राणीने वकील व्हावं म्हणजे ती ॲडव्होकेट नाही झाली पाहिजे म्हणून आईने काय केलं, आपल्या मातोश्रीने तिच्या मागे गुंड लावलेत. अहो तिच्या पूर्ण हातावर जखमा झाल्यात, पूर्ण रक्त तिचं सांडलंय. आता इकडे हे सगळं ऐकल्याबरोबर इकडे त्यांना तर सगळा धक्काच बसतो. त्यावर इकडे उर्मिला बोलते, भाऊजी तुम्ही हे काय बोलताय. अहो तुम्ही त्या राणीसाठी इकडे स्वतःच्या आईचा अपमान करताय. अहो तिची इतकी का म्हणजे इतकं राणीसाठी का करताय तुम्ही, आणि स्वतःच्या आईला कोणी असं करतं का, या भाषेत कोणी बोलतं का, तुम्ही त्यांचा असा अपमान करू शकत नाही. त्यावर आता इकडे इंद्रा बोलतो, वा तुम्ही ना माझ्या आई बापाशी कसं बोलायचं ते तुम्ही मला सांगू नका, आणि ज्या व्यक्तीने माझ्या आई बाप्पांना एकही जागा सोडलेली नाही, जागोजागी त्याचा अपमान केलाय, त्याला नोकरासारखं वागले, ते आज मला सांगतात त्यांना आज बघवत नाहीये हे सगळं वागताना, तुम्ही तर गप्पच बसा. आणि आता इकडे त्यावर इंद्रा बोलतो की काय गाय तुला या नालायक माणसाच्या घरात जायचं आहे, त्याने म्हटलं म्हणून, आणि तुला एक राणी आपली सन्मानाने त्या घरात नेत आहे, तुला ते नकोय. आता इकडे त्यावर तो बोलतो, अगं तुझा काय प्रॉब्लेम काय आहे ना तुम्हाला सांगूनच दे. त्यावर आता इकडे तो बोलतो, आणि ना मी आज तुला जाब विचारणारच आहे, आज फक्त मी बोलणार आणि तू ऐकायचंयस, कारण तू जागोजागी राणीला ऐकवत असते ना. आता इकडे त्यावर आबा सुद्धा बोलतात की हो इंद्राचं बरोबर आहे, तुम्हाला आज ऐकून घ्यावंच लागेल मालती, आणि तुम्हाला उत्तर सुद्धा द्यावेच लागेल. आता इकडे त्यावर मालती बोलते, बरं तुम्हाला उदो करायचंय त्या राणीचा, आज मी सगळ्यांना समोर मी स्पष्टपणे सांगतेच की मला राणी ॲडव्होकेट झालेली नकोयच. आता इकडे त्यावर इंद्रा बोलतो, ए आई तू तर गप्पच बस ग, मला तुझी तोंड पाहायची सुद्धा इच्छा नाहीये, आणि तुला काय प्रॉब्लेम आहे का ती ॲडव्होकेट झाली तर. इकडे आबा बोलतात, हो ना, आणि ती तिची मेहनत करते तर तुम्हाला काय झालंय. आता इकडे यांचा चांगलाच वाद होतो. इतकंच नाही तर इकडे इंद्रा जो असतो इकडे मालतीची लायकी तिचं सगळं काही काढतो, आणि आता इकडे तो उर्मिला आणि विक्रांतशी सुद्धा चांगलाच भांडतो. इतकंच नाही तर त्यांना नालायक वगैरे चांगलीच भाषा बोलून ठेवतो. आणि आता इकडे एवढं सगळं झालं तरी आता इकडे मालतीचा काही मास गेलेलाच नसतो, तिचा मास तसाच असतो. त्यावर आता इकडे इंद्रा बोलतो की आबा जर हे असंच चालू राहिलं ना तर मी इथेच एकत्र राहू शकणार नाही, या बाईला मी माझ्यासोबत ठेवू शकणार नाही. आणि असं म्हणताच आता इकडे मालतीला मोठा धक्काच बसतो. आता इकडे त्यावर आबा सुद्धा बोलतात की हो जी बाई आपल्या घरच्यांशी व्यवस्थित वागू शकत नाही तिला या घरात राहण्याचा अधिकार नाहीये.